तर या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मावळ लोकसभा मतदारसंघातून गेले 5 वर्ष खासदार म्हणून मी काम करतो। 17व्या लोकसभेला सामोरं जात असताना आई एकविरेचं दर्शन घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर माझ्या प्रचाराची सुरुवात मी निवडून आलो 2014 त्यावेळेसच केलेली आहे आणि गेली 5 वर्ष सातत्यानं मतदारसंघामध्ये लोकांशी संपर्क ठेवलेला आहे। त्यामुळं आज खरं तर 17व्या लोकसभेला सामोरं जात असताना आई एकविरेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आणि माझे सगळे शिवसेनेचे सहकारी त्याचबरोबर महायुतीचे माझे सगळे सहकारी या ठिकाणी येऊन नतमस्तक होऊन आई एकविरेचा आशीर्वाद घेतलेला आहे। पहिलीच मीटिंग झाली परंतु त्याच्यात लक्ष्मण जगताप जे आहे ते अनुपस्थित राहिले, काय सांगितलं? देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेले 5 वर्ष एक चांगल्या प्रकारचं सरकार, सक्षम सरकार देशाला दिलेलं आहे। या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून या राज्यामध्ये निवडणूक लढवत आहे। त्यामुळे या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळ्या घटक पक्षाची जबाबदारी आणि निश्चितपणे देशामध्ये नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जेवढी जबाबदारी शिवसेनेने पेललेली आहे तेवढीच जबाबदारी भारतीय जनता पक्षाने देखील घेतलेली आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते, नेते हे झोकून काम करतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा हा सगळा झंझावात पुन्हा एकदा तुम्हाला दिसेल। आणि मी या अगोदर देखील सांगितलेले की मी पुन्हा खासदार होणार आहे आणि त्यामुळं ती काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। त्यामुळं कुणी बाकी सांगायची काय आवश्यकता नाही। पिंपरी चिंचवडचे जे खासदार हे आमदार आहे लक्ष्मण जगताप, ते तिथले अध्यक्ष पण आहे, परंतु युतीचा धर्म ते पाळेल का? युतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेली। त्यामुळं युतीची जबाबदारी पाळण्याचा सगळा या मतदारसंघातील आमदार निश्चितपणे निर्णय घेतील, पक्ष म्हणून निर्णय घेतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे चित्र दिसेल। या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कुठल्याही प्रकारची कोणत्याही तालुक्यामध्ये ताकद उरलेली नाही आणि त्यांची धडपड फक्त चालू आहे। परंतु देशामध्ये एक सक्षम सरकार आहे, राज्यामध्ये एक सक्षम सरकार आहे आणि पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली देश एक सक्षमतेने सरकार देईल। लक्ष्मण जगतापला वळवण्यासाठी, प्रचार करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? ती जबाबदारी खरं तर भारतीय जनता पक्षाची आहे आणि भारतीय जनता पक्षाने ती जबाबदारी घेतलेली आहे। निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आगामी कालावधीमध्ये आपल्याला जाणवेल। इथले जे पिंपरी चिंचवडचे जे ज्येष्ठ नेते आहे अजून पानसरे, त्यांचा मुलगा जो आहे निहाल, तो कालच अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत गेला, काय खिंडार पडू शकते तिथे? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, निहाल मला कुठं राजकारणामध्ये खरं तर कधी दिसलेला नाही, परंतु आजमभाई एक सक्षमतेने कार्यकर्ता, चांगला कार्यकर्ता, चांगला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि चांगल्या उमेदवाराच्या बरोबरच ते निश्चितपणे राहतील। माझे मित्र आहेत आणि गेल्या अनेक दिवसापासून निश्चितपणे मला सहकार्य केलेले आहे। आजमभाईविषयी माझ्या मनात आदर आहे। काय सांगतात आपण आज इथं आले एकविरेला, आपण काय साकडं घातलं? आई एकविरेला मी आज आलेलो नाही, गेले अनेक वर्ष सातत्यानं मी आई एकविरेचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। आज देखील मी गाव भेटीचा दौरा आयोजित केलेला आहे आणि त्या माध्यमातून आज शुक्रवार आहे, देवीचा वार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आई एकविरेला नतमस्तक होऊन आज मी कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेणार आहे। आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची बीज आहे आणि राज्यभरातून मोठ्या संख्येनं खरं तर भाविक, भक्त, वारकरी त्या ठिकाणी येतात आणि या ठिकाणून मी बीजेला खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या तिथं नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे। ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये खरं तर राजकीय कुठल्याही प्रकारचे जरी पक्ष असले तरी चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे सातत्यानं या भूमीतला माणूस मागे राहिलेला आहे। ही छत्रपती शिवरायांची भूमी म्हणून परिचित आहे। लक्ष्मण जगतापचं नाव येते, कधी तुमचं येते?
त्या संदर्भामध्ये पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी निर्देश दिलेले आहे. त्यामुळं युतीच्या जागा वाटपामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे कायम राहिलेला आहे आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून मी शिवसेनेच्या माध्यमातून पुढचा उमेदवार म्हणून या संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचार दौरे गेल्या अनेक दिवसापासून करत आहे. नाही, अजूनही आपली उमेदवारी जाहीर झालेली नाही. राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्यामुळं केवळ माझी नाही तर 23 जागा